भाजपवाले संविधान मोडीस काढू लागले असा गळा काढत अनेक वर्षापासून रडणारे देशाच्या संसदेतील विरोधी पक्षनेते श्रीमान राहुल गांधी यांनी काल पंतप्रधान निवास यांच्या दारात बसून जो राजकीय ड्रामा केला, तो राजकीय ड्रामा म्हणजे खऱ्या अर्थाने मला एक कितीतरी दिवसापूर्वी चित्रपट अभिनेता गोविंदा यांचं एक गाणं आठवतं. ते गाणं काय होतं? मेरी मर्जी, मैं चाहे यहाँ करूँ, मैं चाहे वहाँ करूँ, मैं चाहे यहाँ जाऊँ, मैं चाहे वहाँ जाऊँ, मेरी मर्जी. अशा प्रकारचं ते गाणं होतं. तशाच प्रकारे स्वतःच्या मर्जीनं राजकीय या ठिकाणी नाट्य करू पाहणारे राहुल गांधी यांना माझा एकच सवाल आहे. 20 दिवसापासून सोनम वांगचूक जंतर मंतर उपोषणाला बसले, तिथं तुम्ही आला नाहीत. 4 दिवसापासून अभिजित दिपके जंतर मंतरवर उपोषणाला बसले, तिथंही तुम्ही आला नाहीत. काल अचानक संसदेत बोलू नये म्हणून उठलात आणि पंतप्रधानाच्या निवासस्थानासमोर बसलात. पोलिसांना उपोषणाची नोटीस नाही, कायदा हातात घेतला. मला वाटतं संविधान नेमकं मोडीस कोण काढू लागलंय हेच तुम्ही आता लोकांना सांगावं. दुसरा सवाल माझा हा आहे की तुम्हाला अभिजित दिपके नावाचा तरुण उपोषण करू लागला, त्याला सारी प्रसिद्धी मिळू लागली, म्हणून त्याचं उपोषण हायजॅक करण्यासाठी तुम्ही खासदारांच्या सोबत त्या ठिकाणी उपोषण केलं आणि ते केवळ तुमचं नाटक होतं. 3 तासाचा ड्रामा केला. विशेष म्हणजे पोलीस जेव्हा तुम्हाला घेऊन जाऊ लागले तेव्हा तुम्ही हसत हसत गाडीत चढू लागला, हे नक्कीच.